नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. तरी गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञानही माघवते, हारपे निरुते ते शांती पैगा. ज्ञानेश्वरीतील अध्याय 16, ओवी क्रमांक 137. 16व्या अध्यायात सांगितलेल्या दैवी संपत्तीच्या गुणांमध्ये त्यागाच्या पाठोपाठ शांती या गुणाचा उल्लेख येतो. त्या शांतीचं स्वरूप स्पष्ट करताना आलेली ही ओवी आहे. वर्णन दैवी संपत्तीचं चाललेलं आहे. ही दैवी संपत्ती लाभलेली असेल तर कोणते फळ मिळते हे सांगताना तिच्या योगे मनुष्य संसाराच्या पाशातून मुक्त होतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. तेव्हा इथे जे गुण सांगितलेले आहेत त्या सर्वांचा संबंध अखेर आध्यात्मिक जीवनाशी आहे. हरेक गुणाचा अर्थ जाणून घेताना त्याचा धागा आध्यात्मिक साधनेशी जोडणं हे इथल्या संदर्भाला धरून आहे. ज्ञानदेव तोच मार्ग स्वीकारतात. या शांतीच्या आधी उल्लेख आला आहे त्याग या गुणाचा. ज्ञानदेवांनी त्याचा अर्थ साऱ्या संसाराचा त्याग असा केला आहे. साऱ्या संसाराचा त्याग जेव्हा होतो तेव्हा परमेश्वराचं दर्शन घडतं किंवा आत्मसाक्षात्काराची प्राप्ती होते. हा साक्षात्कार होतो तेव्हा परमशांतीचा लाभ होतो. त्या शांतीचा उल्लेख इथे आलेला आहे असं ज्ञानदेवांचं स्पष्टीकरण आहे. साक्षात्कार होणं म्हणजे या समग्र विश्वात एकच ईश्वरी तत्व भरून राहिलेलं आहे. हे सारं वस्तुजात त्या ब्रह्मानं व्यापलेलं आहे किंवा विश्वामध्ये जे नाना आकार दिसतात त्या सर्वांच्या रूपानं एक आत्मतत्व विलसत आहे असा अनुभव येणं होय. हाच अद्वैताचा अनुभव. या अनुभवात दुसरं असं काहीही उरत नाही. सर्वत्र केवळ एकले एक आत्मतत्व आहे असा अनुभव येतो. त्या अवस्थेत जाणणारा असा कोणी वेगळेपणानं असत नाही आणि त्यानं जे जाणून घ्यायचं तेही निराळेपणानं राहत नाही. म्हणून ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, जे जाणून घ्यायचं आहे ते सर्वाभूती भरून राहिलेलं ज्ञेय. ते जाणून घेणारा जो कोणी तो ज्ञाता म्हणजे जाणणारा. आणि या जाणणाऱ्यानं ज्ञेय जाणून घेण्याची जी क्रिया ते ज्ञान. अशा या तीन गोष्टी आहेत. अद्वैताच्या अनुभवात या तीनही वेगळेपणानं ठरत नाहीत. म्हणजे ज्ञेय उरत नाही, ज्ञाता असा कोणी निराळा राहत नाही आणि ज्ञेय तसंच ज्ञाता ही दोन न उरल्यामुळे ज्ञान ही क्रियाही संभवत नाही. तो अद्वैताचा अनुभव. तो येतो तेव्हा शांती प्राप्त होते असं ज्ञानदेवांनी केलेलं स्पष्टीकरण आहे.